कड नोहेची ही ज्ञानेश्वरीतल्या 7व्या अध्यायातली ओवी आहे की ऊस हा जो करतो म्हणजे शेतकऱ्यालाही गोड असतो आणि ऊस तोड करणाऱ्यालाही कडू असतो. महत्व काय आहे की ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ऊसाची ऊस आहे. म्हणजे ऊस केव्हापासून होता? 700 वर्षापूर्वीपासून ऊस आहे. 700 वर्षापूर्वी सुद्धा ऊस होता. मग 700 वर्षापूर्वी युरिया कुठं होता? 700 वर्षापूर्वी सिंगल सुपर फॉस्फेट 10-26-26 हे कुठं होतं सगळं? तरी पण ऊस होता. यासाठी थोडंसं मागे गेलं तर असं लक्षात येईल की भारताला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर काही वर्ष दुसरं महायुद्ध संपलं आणि त्यांना जे वाटलं होतं की महायुद्ध खूप काळ चालेल ते लवकर थांबलं आणि प्रचंड दारुगोळ्याचा साठा शिल्लक राहिला. मग या दारुगोळ्याच्या साठाचं करायचं काय? त्यांनी त्याची खतं बनवली आणि भारतात सारख्या देशात पाठवली. ही खतं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वापरायला सुरुवात झाली. रासायनिक खतं वापरायला सुरुवात झाल्यानंतर उत्पादन प्रचंड वाढलं. बंपर उत्पादन झालं. त्याला हरित क्रांती म्हणतात. आणि भारताचं शेतीतलं उत्पादन खूप वाढायला लागलं आणि उत्पादन वाढायला लागलं. रासायनिक खतांमुळे उत्पादन वाढतंय म्हणल्यानंतर रासायनिक खतांचा वापर वाढायला लागला आणि गोधन कमी झालं, शेणखत कमी झालं. हळूहळू परिस्थिती अशी झाली की रासायनिक खतांचा वापर होत खूप मोठ्या प्रमाणावर झाला आणि त्याबरोबर जमीन हळूहळू खचायला लागली. म्हणजे याचं उदाहरण द्यायचं झालं तर भारताला स्वातंत्र्य मिळालं किंवा दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी भारताच्या जमिनींचा सरासरी सेंद्रिय कर्ब होता 3%. आणि आज दुर्दैवाने सांगावं असं वाटतंय की आत्ता भारतातल्या जमिनींचा सरासरी सेंद्रिय कर्ब आहे 0.5%. म्हणजे शेतीमध्ये आम्ही एवढी प्रगती केली. 3%वरून सेंद्रिय कर्ब 0.5%वर आणला. आज मगाशी सरांनी कार्यक्रमाचा उद्देश काय विचारलं तर उद्देश माझ्या दृष्टीने एकच की इथं बसलेले सगळे नवनाथ कुंभारराव आहेत. प्रत्येकाने 80 टन हे टार्गेट ठेवणं खूप गरजेचं आहे. तर माझा जरा आवाज बसलाय, सॉरी. ऊसाची सुरुवात करताना ऊस म्हणजे त्याला मी सरकारी नोकरी म्हणतो. कारण आज ऊस लावताना तुम्हाला नंतर वाटणार का? मीटिंग झाल्यावर वाटा. मीटिंग झाल्यावर कर. मीटिंग झाल्यावर. सरकारी नोकरी का? तर ऊसाला दर किती मिळणार आहे हे तुम्हाला आत्ता माहिती. ऊस लावताना म्हणजे आपल्याला पगार किती मिळणार आहे हे तुम्हाला माहिती आहे की फिक्स पगार आहे. फक्त ही सरकारी नोकरी आपण चपराशी म्हणून करायची का साहेब म्हणून करायची हे तुमच्या हातात आहे. त्यामुळं ऊसाच्या शेतीमध्ये जर तुम्ही 80 टन उत्पादन घेत नसाल कमीत कमी आणि अडसालीला 100 तर ऊसाची शेतीच करू नका. 40 आणि 30 टन उत्पादन घेऊन तुम्हाला काही राहत नाही हातात. फक्त जमिनीचं भाडं निघतं. 40 टन उत्पादन घेऊन ऊस काढायचा असेल तर जमीन भाड्याने द्या, त्यात पैसे तुम्हाला जास्त मिळतील. आज महत्वाचा विषय असणार आहे की ऊसाचं उत्पादन वाढवायचं कसं. त्यापूर्वी मला एक अगदी मूलभूत प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. अगदी मूलभूत. मी प्रत्येक मीटिंगला हा विचारतो. आम्ही जी ऊसाला खतं देतो 10-26-26, 9-24-24, झिंक, बोरॉन जे काय असतील ती खतं ही पिकाला मिळतात कशी? एक शेतकरी म्हणून आपल्याला हे माहिती असणं फार गरजेचं आहे. ही पिकाला मिळतात कशी? कालच्या मीटिंगमध्ये मी हाच प्रश्न विचारला होता. मला उत्तर आलं की आम्ही खतं देतो, त्यानंतर पाणी सोडतो. पाणी सोडल्यानंतर ही खतं पाण्यात विरघळतात आणि मुळावाटी शोषली जातात. बरोबर आहे? कुणाला वाटतंय बरोबर आहे? मुळातून शोषून खतं मिळतात
चूक का बरोबर? बरोबर आहे. पहिली गोष्ट म्हणजे पूर्णतः चूक आहे, पूर्णपणे चुकीचं आहे. खतं अशी कधीही मिळत नाही. माझा बोर बोर हलवू नका काही. बोरला एक कार्यक्रम होता. एका शेतकऱ्याने सांगितलं की मी कायलीमध्ये सगळी खतं टाकतो, ते मिक्स करतो आणि ते पाणी देतो, अशा पद्धतीने खत नियोजन करतो. अशा पद्धतीने खत दिलं तर ते पिकाला उपलब्ध होईल का किंवा पिकाला घेता येईल का? आता तुम्ही घरी गेला आणि बायकोनी जेवायला वाढलं, एक ताटात 4 वाट्या, एकात गहू, ज्वारी, एक वांग आणि डाळ, आणि सांगितलं खा. खाऊ शकतो का नाही? का नाही खाऊ शकत? जोपर्यंत त्याचा स्वयंपाक होत नाही, आपलं अन्न तेच आहे, आपलं अन्न तेच आहे, पण त्याचा स्वयंपाक होत नाही तोपर्यंत आपण खाऊ शकत नाही. तसं खतांचा जोपर्यंत स्वयंपाक होत नाही तोपर्यंत पिकाला खतं खाता येत नाहीत. हे समजून घ्या. तुमच्या घरात स्वयंपाक कोण करतं? आपल्या घरातल्या माता भगिनी. माता भगिनी स्वयंपाक करतात. तसं जमिनीत स्वयंपाक कोण करतं? खतांचा. जमिनीमध्ये असणारे सूक्ष्मजीवाणू. मग सुरुवात कुठे होते? तुमच्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवाणू आहेत का नाही आहेत? ज्या अर्थी तुमचा सेंद्रिय कर्ब, माझा पाणी सॉरी, तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब 5% झालाय, त्या अर्थी तुमच्या जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची संख्या फक्त 10% शिल्लक आहे. 90% जमीन तुमची मेलेली आहे. तुम्हाला जमीन कोणी दिली? वाडवडिलांनी दिली. वाडवडिलांनी देताना ती नापीक जमीन तुमच्या ताब्यात दिली का सुपीक जमीन ताब्यात दिली? मग पुढच्या पिढीला जमीन देताना तुम्ही ती नापीक करून देणार आहात? महत्वाचा प्रश्न आहे. पुढच्या पिढीला पूर्ण जमीन ज्याच्यातून गवत पण उगवत नाही अशी करून देणार आहे का? त्यासाठी सर्वप्रथम जमिनीचं आरोग्य सुधारणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. पुढच्या पिढीला तुम्ही चांगली जमीन सुपूर्द करणे गरजेचं आहे. त्याच्यासाठी आजपासून प्रयत्न करणं फार महत्वाचं आहे. मग आता जमीन सुधारायची म्हणजे नक्की काय करायचं? एक तर शेणखताचा जास्तीत जास्त वापर. काही जण करतात. आज मी सकाळी काही जणांना भेटलो, ते म्हणाले आम्ही उकिरडा घेतला, कोणी विकत घेतलं 3,500 रुपये ट्रॉलीनी वगैरे. पण इथं मला एक सांगावं असं वाटतं की आम्हाला शेण आणि शेणखतातला फरकच माहित नाही. काही जणांचे उकिरडे असतील ना, ज्याला आम्ही गार म्हणतो, आहेत का? गाडी जिथं जनावरांचं शेण साठवलं जातं, त्या गाडीतून जेव्हा शेणखत बाहेर काढता, 1 वर्षभर वगैरे असतात, त्यावेळी ते थंडगार असेल ना? गरम असतं. 1 वर्ष ठेवून तुम्हाला हा प्रश्न पडला नाही का गरम आहे? मी इंजिनियर आहे, मला पडला. जेव्हा त्याला हवा लागते, पाणी लागतं, तेव्हा त्याची कुजण्याची प्रक्रिया सुरू होते आणि त्याच्यानंतर ते गरम होतं. माझा 200 मशीनचा गोठा होता. 1999 साली वगैरे सुरू केला होता मी. त्यावेळी मला काहीच माहित नव्हतं की शेण कुजवायचं कसं. म्हणून मी आजूबाजूच्या आमच्या शेतकऱ्यांना जाऊन भेटलो. त्यांनी सांगितलं असा खड्डा करायचा, त्याच्यात शेण वर्षभर टाकायचं, त्यात पालापाचोळा टाकायचा, 1 वर्षाने तुमचं शेणखत तयार. मग मी JCBने खड्डा केला. 1 वर्षाचं सगळं शेण त्यात टाकत गेलो. पालापाचोळा टाकला, शेण टाकलं, पालापाचोळा टाकलं, शेण. 1 वर्ष झालं. आता म्हणलं आपल्याकडं भरपूर 100-200 टन शेणखत तयार झालंय. JCB बोलवला आणि JCBने आत घातला तेव्हा लक्षात आलं की फक्त 6 इंचाचं थर शेणखत झालं होतं. कच्चं शेण आत तसंच होतं. जोपर्यंत शेणखत कुजवण्यासाठी हवा लागत नाही तोपर्यंत शेणखत कुजत नाही.
कुजलेलं शेणखत आणि अर्धवट कुजलेलं शेणखत यातला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. आत्ता जे तुम्ही अर्धवट कुजलेलं शेणखत टाकता ते टाकलं की 100% हुमणी तुमच्या शेतात येणार, 100% बुरशी येणार. म्हणजे त्याचा फायदा काहीच नाही, तोटाच जास्त. आणि हे शेणखत जर तुम्ही तपासायला प्रयोगशाळेत दिलं तर त्याचा सेंद्रिय कर्ब असतो 5% ते 4%. शेणखत टाकणारे शेतकरी शेणखत कसं टाकतात? उन्हाळ्यामध्ये पसरतात, बरोबर आहे ना? काही चुकत असेल तर सांगा, तुमच्याकडूनच मी शिकलोय. उन्हाळ्यात असं पसरतात. तुमच्या सगळं लातूर वर टेम्परेचर 44 डिग्री, 44 डिग्रीमध्ये हे जे पसरलं शेणखत, त्यात जो सेंद्रिय कर्ब आहे, सेंद्रिय कर्ब म्हणजे सूक्ष्म जीवाणूंचं खाद्य. सेंद्रिय कर्ब शब्द लक्षात ठेवण्यासाठी जमिनीत खतांचा स्वयंपाक करणारे जे सूक्ष्म जीवाणू आहेत त्यांचं खाद्य, हा सेंद्रिय कर्ब उडून जातो. शिल्लक काय राहतं? काहीच नाही. तेव्हा ज्यांच्याकडे जनावर आहेत त्यांना एक मी शेणखत कुजवायची अतिशय सोपी पद्धत सांगतो. की शेणखत कुजवायचं कसं? पाटीवर पाटी टाकून 5 फुटाचा विंडरो तयार करायचा, बेड शेणाचा. त्याच्यावर ड्रिपरची एखादी लाईन टाकायची, किंवा ड्रिपरची लाईन नसेल तर 5-6 दिवसांनी पाणी मारायचं आणि पॉवर टिलरने किंवा खोऱ्याने ते हलवायचं. 8 दिवसांनी तुम्हाला असं लक्षात येईल की त्याच्यातून वाफा यायला लागतात. अजून 2-3 आठवडे गेले, हेच तुम्ही केलं तर सर्वप्रथम त्याचा रंग बदलतो आणि दुसरं म्हणजे त्याचा वास बदलतो. तुमच्या शेणखताला वास मारतो. पूर्णपणे कुजलेल्या शेणखताला पहिल्या पावसाचा सुगंध असतो. पहिल्या पावसाचा सुगंध आला की समजायचं तुमचं शेणखत तयार झालं. हे शेणखत चाळायचं, वाळू चाळायच्या चाळीने चाळायचं आणि सरीमध्ये वापरायचं. आता जे पसरून वापरतात तसं वापरायचं नाही, कारण ह्याचा सेंद्रिय कर्ब असतो 25%, जो 5%वरून 25% वाढतो. आणि हा सेंद्रिय कर्ब मुळाजवळ जेव्हा वाढतो झाडाच्या, तेव्हा तिथं सूक्ष्म जीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आणि आपण दिलेली खतं पिकाला उपलब्ध व्हायला सुरुवात होते आणि वजन वाढतं, उत्पादन वाढतं. त्यामुळं जमीन सुधारण्यामधला पहिला भाग कुठला? तर शेणखताचा जास्तीत जास्त वापर. इथं उभारून सांगणं खूप सोपं आहे, शेणखत वापरा. 3,500 रुपये 4,000 रुपये ट्रॉली आहे, पसरायला 500 रुपये लागतात, बरोबर आहे ना? मग सोपा उपाय कुठला? सोपा उपाय सांगतो. माळेगाव शुगर बारामतीला आमचं लेक्चर झाल्यानंतर तिथल्या सीडीओने आम्हाला चॅलेंज दिलं की मी तुम्हाला प्लॉट देतो आणि आम्हाला 100 टन आणून दाखवा. त्या प्लॉटवर गेलो, माती परीक्षण केलं आधी. सेंद्रिय कर्ब 0.5%. म्हटलं सेंद्रिय कर्ब 0.5% असेल तर त्याचं 100 टन उत्पादन घ्यायचं कसं? मी काय केलं, 6 फुटाची सरी केली. 6 फुटाच्या सरीमध्ये ऊस लावल्यानंतर ढेंच्या लावला, आंतरपीक म्हणून. आंतरपीक म्हणून ढेंच्या लावला. 3 महिने मी ऊसाकडे बघितलंच नाही. ढेंच्याला खतं घातली, ढेंच्याला फवारण्या केल्या, ढेंच्या पुरुषभर उंचीचा केला, तो गाडला आणि त्याच्यानंतर आम्ही ऊसाकडे लक्ष दिलं. दुर्दैवाने आम्ही 100 टनाला पोचलो नाही, 80च्या वर पोचलो, पण 100 टनाचं टार्गेट नाही गाठू शकलो. पण एका वर्षात आंतरपीक हिरवळीची खतं घेतल्यानंतर जमिनीमध्ये एवढा फरक पडू शकतो, सेंद्रिय कर्ब झपाट्याने वाढू शकतो. यासाठी ऊस जेव्हा लावतो तेव्हा आंतरपीक हिरवळीची खतं घ्या, ताक किंवा ढेंच्या. जर तुमचा सामू वाढलेला असेल तर ताक, आणि सामू जर नॉर्मल असेल तर ढेंच्या. सामू खूपच वाढला असेल तर तागाचं आंतरपीक घ्या. आणि बाळ बांधणीच्या वेळी हा गाडायचा, त्याच्यामुळे तुमच्या ऊसाचं जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढायला खूप फायदा होते. त्यामुळे हिरवळीची खतं ही नियमितपणे घेणं खूप गरजेचं आहे. पहिलं शेणखताचा वापर, दुसरं हिरवळीची खतं. आजच मला कोणीतरी विचारलं की आमच्या कारखान्यामध्ये मळीचं खत मिळतं, ते चांगलं का? अतिशय चांगलं. पण कारखाने आम्हाला कसं आणि कधी वापरायचं सांगत नाही.
ते जेव्हा येतं तेव्हा त्याला अत्यंत घाणेरडा वास असतो. म्हणजे रस्त्याने जरी गेलं तरी वास. हे तुम्ही आता कारखाने सुरू झाले, तुम्हाला मिळायला सुरुवात होईल पुढच्या महिन्यापासून मळीचं खत. जितकं मिळतंय तेवढं घ्या, एकरी 20 टन घ्या, पण शेतात टाकायचं नाही, ते बांधावर नेऊन टाकायचं. मोठा ढीग बनवा, त्याला एक पावसाळा पूर्ण जाऊ दे, आणि ते वापरायचं कधी? आत्ता घेतलेलं दिवाळीनंतर. दिवाळीला जर तो आत्ता ढीग एवढा असेल तो दिवाळीला एवढा होतो. त्याची कुजण्याची प्रक्रिया पूर्ण होते, त्याचा रंग काळा, चहाच्या पावडर सारखा काळा होतो. कुजण्याची प्रक्रिया पूर्ण होते, ते सरीमध्ये वापरा. त्याच्यामुळे तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब खूप झपाट्याने वाढ लागतो. तर हे झालं तिसरं मळीचं खत किंवा कारखान्याचं खत. एक 6 ते 7 वर्षापूर्वी मी आफ्रिकेला गेलो होतो, नायजेरियाला, केनियाला, नैरोबीला. एका कारखान्याला मी कन्सल्टंट म्हणून काम करत होतो, आणि तिथे एका मला शेतकऱ्यांनी कन्सल्टन्सी दिली म्हणून त्यांनी मला नैरोबीला नेलं. एक शेतकरी, त्याचं क्षेत्र होतं 5000 एकर. एकाच शेतकऱ्याचं 5000 एकर होतं. मी गेलो, बरेच 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, माझा तो फोनच बंद त्याचा. हॉटेलमध्ये मी बसून होतो, काय करायचं. 5व्या दिवशी त्याचा फोन लागला आणि तो म्हणाला मी 10 मिनिटात येतो. आल्यानंतर त्याला मी म्हटलं काय, 7 दिवसासाठी बोलवलंय, 5 दिवस मी हॉटेलमध्ये काढले, होताच कुठं? तो म्हणाला मी तुरुंगात होतो. तर कारण काय? त्याच्या हातून चुकून 10 एकराचं पाचट जाळलं गेलं. नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास केला या कलमाखाली आफ्रिकेत त्याला अटक झाली. मला मोदी साहेबांना, आपल्या माननीय मोदी साहेबांना खूप विनंती आहे की त्यांनी सुद्धा हा कायदा भारतामध्ये आणा. पाचट जाळलं तर 2 महिने शिक्षा. मला शेतकऱ्यांचं आश्चर्य वाटतं की कलिंगड लावताना किंवा मिरची लावताना, टोमॅटो लावताना पैसे देऊन मल्चिंग करतात, काळं कापड, आच्छादन, आणि तो फुकटचं आच्छादन पेटवून देतात. पाचट जाळणं हा गुन्हा आहे खरोखर. पाचट जाळल्यानंतर जमिनीतले सर्व सूक्ष्म जीवाणू नामशेष होतात, आणि त्याच्यानंतर तुम्ही कितीही खतं टाका, काहीही टाका, ती खतं पिकाला मिळत नाहीत, कारण जमिनीत त्याचा स्वयंपाक करणारच कोण शिल्लक नाहीये. आणि पाचटावर नंतर मी बोलतो, जेव्हा खोडव्यावर बोलेन. कारणं काय वेगवेगळी आहेत पाचट जाळण्याची. उंदीर होतात, ऊस उगवून येत नाही. अरे, मी एक शेतकरी बघितलाय शिमोग्याला, कर्नाटकात, त्यांनी 49 वर्ष सलग खोडवा घेतला आणि पाचट जाळलं नाही. ते मी डोळ्यांनी बघितलेलं आहे. शिमोगा कर्नाटकात. आता तो नाहीये, त्यांनी प्लॉट पडले. तर हे शक्य आहे, हे शक्य आहे. ते कसं मी ते नंतरच्या ह्याच्यात सांगतो. त्यामुळे जमीन सुधारण्यासाठी जे उपाय मी सांगितले त्यात एक शेणखत. मी परत का सांगतोय? डोक्यात ठाम बसावं म्हणून. शेणखताचा वापर, हिरवळीच्या खतांचा वापर, मळीच्या खतांचा वापर, पाचट ठेवणं, आणि सगळ्यात शेवटचा 5वा उपाय करून बघा किती फरक पडतो. तो म्हणजे आधुनिक गांडुळाचा उपयोग. आधुनिक गांडुळाला सबसॉइलर असं म्हणतात. आपल्याकडे सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत, नंतर सबसॉइलर युट्यूबवर बघा. सबसॉइलरला एकच फाळ असतो आणि 60 HP ट्रॅक्टर लागतो. सबसॉइलर जेव्हा कधी लावायचा? जेव्हा आपण पूर्व मशागत करतो, नांगरट करतो, नांगरटीच्या आधी साधारण 10 दिवस सबसॉइलर फिरवायचा. उभा आडवा 5-5 फुटावर फिरवायचा. सबसॉइलर फिरवल्यानंतर जमिनीवर फक्त एक अशी लाईन दिसते. ही लाईन म्हणजे तो 5 फूट खोल जमीन फाडून काढतो. त्याच्यानंतर जेव्हा त्याच्यात हवा जाते आणि विषारी वायू बाहेर येतात, रासायनिक खतांमुळे आपल्या जमिनीमध्ये जे विषारी वायू साठलेत ते बाहेर येतात. ते बाहेर आल्यानंतर त्या जमिनीला लाटा येतात. जी जमीन प्लेन असते तिला लाटा येतात. त्याच्यानंतर नांगरट करून जर तुम्ही
कुठलंही पीक घेतलं त्याचं उत्पादन दीडपटीने वाढतं. का? तर मुळं खोल जातात, मुळाला हवा खेळती राहते आणि जमीन भुसभुशीत होते. यासाठी सबसॉयलरचा वापर फार महत्वाचा आहे. मी गणेश खान नावाच्या अंकलेश्वरच्या शुगर मिलला 5 वर्ष कन्सल्टंट असताना 22,000 एकरावर सबसॉयलर वापरला होता. 1-2 एकर नाही, 22,000 एकर. आणि कारखान्याचं सरासरी उत्पादन 25 टनांनी वाढलं. हेक्टरी, एकरी नाही, हेक्टरी 25 टनांनी वाढलं. खटाव तालुक्यामध्ये मी साताऱ्याला 10 एकर प्लॉटमध्ये 5 एकर प्लॉटला सबसॉयलर वापरला, 5 एकरला वापरला नाही. जिथं सबसॉयलर वापरला होता तिथं बटाट्याचं उत्पादन 1.5 मिळालं. तुमच्याकडे जर 10 एकर क्षेत्र असेल, 5 एकरला सबसॉयलर वापरा, 5 एकराला वापरू नका. इथं 40 टन मिळेल तर तिथं 60 टन मिळेल. कारण मुळं खोल जातात, ऊस उंच होतो, पडत नाही. एवढे सबसॉयलरचे फायदे आहेत. तर जमीन सुधारणा करण्यासाठी हे 5 गोष्टी आपल्याला करणं नितांत आवश्यक आहे. मी ज्या सांगितलेल्या 5 गोष्टी, ते जर झालं तर हळूहळू जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढायला लागेल, जमीन सुपीक होईल आणि जी खतं आपण टाकतो ती पिकाला मिळायला सुरुवात होतील. दुसरी महत्वाची गोष्ट, आज इथं मला जे निदर्शनास आलं, मी इथं कालपासून फिरतोय. आमच्याकडे एक कोल्हापूर जिल्ह्यात कसबा सांगाव नावाचं गाव आहे. कसबा सांगाव या गावामध्ये एक प्रथा आहे की मुलगी बाहेर द्यायची नाही, गावातच द्यायची. आणि आता बंद झाली, काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. बरेच वर्ष नात्यात लग्न होत गेली, कारण गावाच्या बाहेर मुलगी दिली नाही म्हणून. आणि परिस्थिती अशी निर्माण झाली की त्या गावात घरटी एक मतिमंद मुलगा निघाला. कारण जेनेटिक्स, की आपण नात्यामध्ये मुलगी देत नाही का, तर पुढची प्रजा व्यवस्थित होत नाही. तुमच्या आत्ता गावात मी फिरल्यानंतर मला जो प्रॉब्लेम दिसला ऊसाचा, त्याचं एकमेव कारण म्हणजे तुमचं बियाणं तुमच्या इथंच येतं. त्याच्या पुढे लक्षात ठेवा, आपल्या गावापासून 25 किलोमीटर अंतरावरचं बियाणं आणा तर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते, अन्यथा होणार नाहीत. कारण का, जेनेटिक प्रॉब्लेम त्या ऊसामध्ये येतो, अनुवंशिक प्रॉब्लेम येतो, की तोच ऊस तुम्ही परत 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 लावला जातो, तिकडचाच लावला जातो. तेव्हा ह्याच्या पुढे लक्षात ठेवा, बियाणं बाहेरचं. हे केलं तर तुमचे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, 10-15% तुमचं उत्पादन वाढेल. त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा विषय, शेतीकडं व्यवसाय म्हणून पाहणं खूप गरजेचं आहे. आणि ऊस उत्पादन जर तुम्हाला वाढवायचं असेल तर सर्वप्रथम इच्छाशक्ती पाहिजे. इच्छाशक्तीच नसेल, जे वडिलोपार्जित चाललंय तेच पुढे चालू ठेवायचं, त्यांनी 10 पोती युरिया टाकला म्हणून मी 12 पोती टाकायचा, काही होणार नाही. इच्छाशक्ती पाहिजे की बदल घडवायचे असतील तर बदल घडवले पाहिजेत, प्रयोग केले पाहिजे. साहेबांनी मला बसल्यावर प्रश्न विचारला की खोडवा गेल्यानंतर बगला फोडून घ्यायच्या का नाही घ्यायच्या. मी म्हणलं, साहेब 10 एकर तुमचं असेल तर 5 एकराला फोडा, 5 एकराला फोडू नका, तुमचं तुम्ही फरक बघा. स्वतः प्रयोग करून बघितलं पाहिजे. माझ्यासारख्या माणसाकडून काही ऐकून घेण्यापेक्षा स्वतः प्रयोग करून करणं खूप महत्वाचं. तर इच्छाशक्ती पाहिजे आणि ज्यावेळी जे काम करायचे ते त्यावेळी झालंच पाहिजे. नेवासा तालुक्यामध्ये पाटील नावाचे शेतकरी आहेत, 40 एकर क्षेत्र. त्यांनी मला कन्सल्टंट म्हणून काम करायची विनंती केली. मी हो म्हटलं. आमची फी वगैरे ठरली, एवढ्या व्हिजिट द्यायच्या वगैरे. पहिल्या व्हिजिटला मी गेलो. 40 एकरच्या क्षेत्रात नुकतंच लावण होऊन एक 3 आठवडे 4 आठवडे झाले असतील. तुमच्याकडे काय तुटवा म्हणतात ना, गॅप्स ना काय म्हणतात, तुटाळा, प्रचंड तुटाळा. पाटील साहेबांना म्हणलं 80 टन सोडा तुम्ही, 35 टन पण जाणार नाही, एवढा तुटाळा आहे. तेव्हा ताबडतोब रोपं लावलं. ठीक आहे, ठरलं. 265 व्हरायटी होती. 40 एकराला आम्ही 60,000 रोपं विकत घेतली, बांधावर आणली. आणि पाटील साहेबांना म्हटलं मी पुढच्या व्हिजिटला येईन, त्यावेळी मला एकही या तुटाळात दिसता कामा नये. ते म्हणाले उद्यापासून मी लावतो कामाला. पुढच्या व्हिजिटला गेलो,
ऊस मोठा झालेला, ती जी रोपं आणली होती ती सगळी वाळून बांधावर वाळून गेलेली. म्हटलं पाटील साहेब काय आहे, एवढा खर्च केला, एवढं तुम्हाला सांगितलं आणि ती रोपं लावायचे सुद्धा कष्ट घेतले नाहीत. काय म्हणे ते जरा आरक्षणाचं आंदोलन होतं, त्याच्यात मी बिझी होतो. मला सांगा, आरक्षणाचं आंदोलन महत्वाचं का तुमचा व्यवसाय महत्वाचा? शेतीकडे जोपर्यंत तुम्ही व्यवसाय म्हणून बघत नाही, त्याच्यातून मला इतकं टार्गेट उत्पन्न मिळालंच पाहिजे हे जोपर्यंत बघत नाही, तोपर्यंत तुम्ही शेतीकडून पैसे मिळवू शकत नाही. माझा इतक्या वर्षाच्या अनुभवात मी तुम्हाला सांगू शकतो की शेती हा एकमेव व्यवसाय आहे, एकमेव, की जो एका वर्षात तुम्हाला दुप्पट ते तिप्पट रिटर्न्स देतो. आज जर तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले शेतीमधून, तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 लाख रुपये एका वर्षात मिळतात. जगात असला दुसरा कुठलाही व्यवसाय नाही, शेअर मार्केटमध्ये एवढे पैसे मिळत नाहीत, फक्त शेतीमध्ये मिळतात. पण आम्ही शेतीकडे व्यवसाय म्हणून बघत नाही. ज्या दिवशी तुम्ही शेतीकडे व्यवसाय म्हणून बघायला सुरुवात कराल, त्या दिवशी फार वर्ग सगळे तुमच्यासारखे ते नवनाथ कुंभार होतील, 80 टनाच्या वर उत्पादन घेणारे. तर दुसरी महत्वाची गोष्ट, आता तुमचे ऊस तुटायला लागलेत. मी सांगतो म्हणून नाही, स्वतःचा अनुभव म्हणून एक काम करा. जिथं ऊस तुटलाय तिथं जायचं, जाताना 4 खुट्ट्या, एक लाईन दोरी आणि टेप घेऊन जायचं. मध्यभागी 33 फुटावर 4 खुट्ट्या रोवायच्या आणि लाईन दोरी बांधून घ्यायची आणि तुटलेले ऊस मोजायचे. मी इथं उभा राहून आता सांगू शकतो की तुमच्या शेती क्षेत्रात 500च्या वर संख्या नाही. एक ऊस किती किलोचा असतो सरासरी? अंदाजे 1.5 किलो. गुंठ्याला 500 गुणिले 1.5, 750. 750 किलो एका गुंठ्यात. 40 गुंठ्याचे किती झाले? 30 टन. तुमचं उत्पादन जर 30 टन असेल तर तुमच्या ऊसाची संख्या 500 असेल. तुमची जर 40 टन उत्पादन असेल तर तुमच्या ऊसाची संख्या 600 असेल. यापुढे ऊस शेती करताना फक्त एकच लक्ष, गुंठ्याला माझ्या ऊसाची संख्या 1000 असलीच पाहिजे. हे जर तुम्ही करायला लागला, तुम्ही सगळे नवनाथ कुंभार व्हा. फार महत्वाचं ऊसाची संख्या. मला असं लेक्चर देताना कोणतरी येऊन विचारतं असं हात वर करून की साहेब तुमच्यासारखं सगळं ऐकून मला किती उत्पादन मिळणार? मी त्याला सांगतो, मला संख्या दे, मी तुला वजन देतो. संख्या देणं हे तुमच्या हातात आहे. मग चुका कुठं होतं? सुरुवात करू आपण. ऊसाचं बियाणं हे कधीही 10 महिन्याच्या वरचं असता कामा नये. पण सांगणं सोपं आहे. मला माहिती आहे तुम्हाला मिळणारं बियाणं 13 महिने, 14 महिने, 15 महिन्याचं असतं. अगदी तुरेला आलेला ऊस सुद्धा आम्ही बियाणाला वापरतो. बरोबर आहे ना? हा ऊस असा इथे ठेवा आणि वरपासून खालपर्यंत बघायला या. जिथं वरच्या अंगाचे खाली तसे जे डोळे असतात ते हिरवे टपोरे रसरशीत असतात. जसा जसा मुळाकडे ऊस येतो तसे डोळे वाळलेले, काळे पडलेले, खराब झालेले असे खाली येतात. हा ऊस आम्ही दोन डोळ्यांची लागण करताना 2 डोळ्यांची लागण करण्यासाठी तोडतो. कोणी टक्कर लावतं, कोणी दिडकी लावतं, कोणी 4 इंच गॅप लावतं, कोणी 6 इंच गॅप लावून तो लावतो. यातला फक्त वरच्या 6-7 फुटातलाच ऊस उगवून येतो, खालचा ऊस उगवूनच येत नाही. मी आज सगळ्यांना साहेबांना जवळजवळ 6 प्लॉट मध्ये दाखवलं की जिथं डोळे चांगले तो ऊस उगवून आला, जिथं आलेले नाही तिथं ऊस उगवूनच आलेले नाही. 2 फूट, 3 फूट, 4 फूट गॅप. यासाठी असं बियाणं जेव्हा तुम्हाला मिळतं तेव्हा एक काम करायचं, खालचा जो 2-3 फुटाचा तुकडा असतो तो तोडायचा आणि जनावरांना खायला घालायचा. तो जमिनीत तुम्ही लावला की तुमचं उत्पादन 10 टनांनी 20 टनांनी कमी झालं म्हणून समजा. फक्त वरचाच वापरायचा
आणि त्याच्यापेक्षा सोपी गोष्ट सांगतो, याला खर्च काही नाही. 6 सऱ्या लावून झाली की 7व्या सरीला बोधावर किंवा वरंब्यावर 1 डोळ्याची लागण करायची. परत 6 सऱ्यांची लागण झाली की 7व्या सरीला बोधावर किंवा वरंब्यावर 1 डोळ्याची लागण करायची. बोधावर का? हा ऊस उगवून आल्यानंतर खाली हात घातला की मुळासकट काढता येतो, सरीतला ऊस काढता येत नाही. जिथं जिथं गॅप आहे, जिथं जिथं तुटाळा आहे, तिथं तिथं तो ऊस काढून लावायचा. हे पहिल्या 2-2.5 महिन्यात व्हायलाच पाहिजे. हे केलं तर तुम्ही 60 टन 80 टनाचा विचार करू शकता. त्यामुळं ऊसाची संख्या ही 1 गुंठ्याला 1000 असलीच पाहिजे. यासाठी तुटाळ जर तुमच्या शेतात असेल तर तुम्ही नाही शेती करू नका. एवढं जर तुम्हाला तुटाळ सांभाळता येत नसेल तर काय उपयोग. आज अजून एका शेतात गेलो होतो, कांद्याचं शेत होतं. गॅप इतकी मोठी, संख्या इतकी कमी, आपल्या शेतात ही संख्या फार महत्वाची आहे. तुम्हाला उत्पादन मिळवायचं झालं तर संख्या खूप महत्वाची आहे. मग तो ऊस असू दे, कांदा असू दे, नाही तर अजून कुठलं पीक असू दे, संख्या फार महत्वाची आहे. आता तुम्ही हे सगळं केलं, एकही गॅप ठेवली नाही. आता पुढचा मुद्दा येतो, फुटवे पाहिजे. फुटवे जर बरोबर असतील तर आमची संख्या येणार. 4-4 फुटवे निघाले, 5-5 फुटवे निघाले तर 40,000ला कुठं पोचणार आहे आम्ही परत अडकणार 25-30 हजारात. 7 ते 8 सरासरी फुटवे आणण्यासाठी काय करायचं? चूक नंबर 1, खतं तुम्ही देता ना, सगळे खर्च करता, खिशातून पैसे देऊन खतं घेता, वेळच्या वेळी का नाही? बेसल डोस हा गेलाच पाहिजे. ऊस लावताना त्या दिवशी बेसल डोस गेला पाहिजे, तर तुम्हाला फुटवे मिळणार आहेत. आणि सगळ्यात मोठी चूक युरिया टाकणे सुरुवातीला. युरियाचा आणि उगवून येण्याचा काहीही संबंध नाही. युरिया जर तुम्ही पहिल्या 60 दिवसात वापरला, तुमचा जेटाकोन मोठा होतो, फुटवे मार खातात. पहिले 60 दिवस युरियाचा दाणा पण टाकायचा नाही. सुरुवातीला बेसल डोस मध्ये फॉस्फेट, पोटॅश आणि मायक्रोन्यूट्रिएंट वापरणं गरजेचं आहे. मी फिरलो आज, जवळजवळ 90% ऊसाला डेफिशियन्सी, कमतरता आहे सूक्ष्म अन्नद्रव्यांची. सूक्ष्म अन्नद्रव्य वापरलंच गेलं पाहिजे, नाहीतर ऊसाला तुम्हाला वजन मिळणार नाही. सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे झिंक, फेरस, बोरॉन हे गेलेच पाहिजेत. त्यामुळं बेसल डोस टाकणं हा खूप गरजेचा आहे. बेसल डोस मध्ये फॉस्फरस पाहिजे, पोटॅश पाहिजे आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स. आणि आमच्या जमिनीचा सामू वाढायला लागल्यामुळं 20 किलो गंधक हे गेलं पाहिजे. आता आपण येऊ की फुटवे वाढवायचे कसे आणि आमचं खत नियोजन कसं असतं. आम्ही खत वापरतो कसं, असे ताडपत्री किंवा प्लास्टिकचा कागद अंतरतो, त्याच्यात 10-26-26, 9-24-24 जी काय खतं आहेत ती खतं टाकतो. वर मायक्रोन्यूट्रिएंट पण टाकतात ना, झिंक, फेरस, बोरॉन त्याच्यातच मिक्स करता ना. कोणी करत नसलं तर सांगा, ते हलवतो आणि टाकतो. पहिली गोष्ट, मायक्रोन्यूट्रिएंट, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि NPK खतं एकत्र कधीच द्यायची नसतात. जर तुम्ही एकत्र दिली आणि पाणी दिल्यानंतर झिंक फॉस्फेट नावाचं उंदीर मारायचं औषध तयार होतं. सगळा खर्च वाया. फॉस्फेट मिळालं नाही, झिंक मिळालं नाही, फेरसही मिळालं नाही. आमचा ऊस पिवळा पडलेला, पांढरा पडलेला दिसतोय आम्हाला, कारण खर्च झाला. त्यासाठी व्यावसायिक शेती म्हणजे मी जर 20,000 रुपयाची खतं टाकली तर माझ्या पिकाला 20,000 रुपयाची खतं मिळाली पाहिजेत. ह्याला व्यावसायिक शेती म्हणतात. आता तुम्ही 20,000ची खतं टाकली तर पीक फक्त 2,000 रुपयाची खतं खाते.
ह्याच्यातून आपण शिकलं पाहिजे की खतं कशी टाकली पाहिजे. यासाठी खतं मिळतात कशी ह्याचा आपण आधी विचार करू. डोळ्यातून पहिल्यांदा बाहेर काय येतं? डोळा लावल्यानंतर बाहेर काय येतं? कोंब येतो का मुळं येतात? कोंब येतो का मुळं येतात? मुळं येतात आधी आणि मग कोंब येतो. डोळ्यातून मुळं येण्याच्या प्रक्रियेला फॉस्फरस नितांत गरजेचा असतो. जर तुम्ही फॉस्फरस दिला नाही, आमच्याकडं कोल्हापूरला लागण झाल्यानंतर 40व्या दिवशी ऊस 3 पानावर असतो. तुमच्याकडे 40 दिवस उगवतच नाही, कारण फॉस्फरसच दिलेला नसतो. सुरुवातीला फॉस्फरस देणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आपण फॉस्फरस उपलब्ध कसा होतोय अगदी सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो. टेक्निकल आहे खूप, पण अगदी तुमच्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो. आज जर DAP टाकला किंवा 10-26-26 टाकलं तर त्या फॉस्फरसचा स्वयंपाक व्हायला, स्वयंपाक कोण करतो? सूक्ष्मजीवाणू. स्वयंपाक होण्यासाठी कालावधी लागतो 28 दिवस. जेव्हा तुमचे फुटवे फुटायला सुरुवात होते त्यासाठी फॉस्फरस आधी टाकायचा. 28 दिवसानंतर तो उपलब्ध व्हायला सुरुवात होते. हा उपलब्ध झाला म्हणजे पिकाला मिळाला का नाही? उपलब्ध होणे म्हणजे तो सूक्ष्म जीवाणू त्याचा स्वयंपाक करून त्याला मोकळं करतात, रिकामं करतात. ज्यावेळी तो सेंद्रिय कर्बाला चिकटतो, ह्युमसला चिकटतो, त्यावेळी पिकाला घेता येतो. आज परिस्थिती अशी आहे की 100 कण असतील तर आमच्या मातीमध्ये 10 कण सेंद्रिय कर्बाचे आहेत किंवा ह्युमसचे आहेत, 90 कण आहेत क्षाराचे. आणि हा क्षाराला चिकटला की तो कायमचा चिकटला जमिनीत तसाच पडून राहतो. मग खोडवा तोडताना आम्हाला टाकलेली 2 वर्षाची खतं दिसतात ना. खोडवा तोडताना, नांगरताना खतं टाकलेली सगळी तशीच दिसतात, ती तशीच पडू नये. तसंच पोटॅश. आज जर पोटॅश टाकला तर त्याचं विघटन व्हायला 45 दिवस लागतात. 45 दिवसानंतर त्याचं विघटन व्हायला सुरुवात होते. पोटॅश हा असा खत आहे, MOP, की जे पाण्यात पटकन विरघळतं. 200 लिटरच्या बॅरलमध्ये 70 किलो जर पोटॅश टाकलं तर एकदा काठी फिरवली की ते विरघळतं. तर मला सांगा 45 दिवसात तुमच्या पाण्याच्या पाळ्या किती होतात? 4-5. पाण्यात पटकन विरघळणारं खत 45 दिवसानंतर रूट झोन म्हणजे मुळं सोडून खाली जातं आणि त्यावेळी विघटन होतं. म्हणजे लिचिंग लॉसेस, पाण्यातून वाया जाण्याचे त्याचं किती आहे? 93%. फक्त 7% उपलब्ध होतं. म्हणजे आम्ही जी खतं टाकतो ती उपलब्ध होत नाहीत, कारण आमच्या ह्याच्यात सूक्ष्मजीवाणूंची संख्या नाही. फक्त 10% उपलब्ध होतात. त्याच्यानंतर आमचं सगळ्यांचं अत्यंत लाडकं खत कुठलं? युरिया. माझे वडील पोलीस डिपार्टमेंटला होते. मी मधून मधून गोष्टी सांगतो म्हणजे तुम्हाला दांबळ्या यायला नको म्हणून. पोलीस डिपार्टमेंटला होते आणि माझं लहानपण पोलीस स्टेशनला गेलं. कायम सकाळ संध्याकाळ तिथंच असायचो. तिथं आरोपीकडून गुन्हा कबूल करायला वेगवेगळ्या गोष्टी चालायच्या. त्यात एक गोष्ट केली जायची की आरोपीला 1 किलो 2 किलो गोड खायला घालायचं आणि त्याच्यानंतर 48 तास पाणी द्यायचं नाही. गोड खाल्लं की खूप तहान लागते आणि तहान लागलं की पाण्यासाठी तो गुन्हा कबूल केला नसला तरी गुन्हा कबूल करायचा. युरिया टाकल्यानंतर हे होतं. युरिया टाकल्यानंतर पिकाची तहान प्रचंड वाढते आणि मोठ्या प्रमाणावर पाणी शोषलं जातं. आणि हे पाणी कुठे जातं? तर पानाच्या पृष्ठभागावर. आणि तिथं वॉटरी टिश्यूज म्हणजे थोडक्यात इथं जर मला गळू झालं, माशी कुठे बसेल? त्या गळवावर बसेल. तसंच युरिया टाकल्यानंतर पाणी पानातलं जास्त झाल्यानंतर सर्व किडी आणि रोगाला ते आमंत्रण देतं. त्यामुळं युरियाचा वापर अतिशय कमी करा. युरियाचं वय म्हणजे युरिया फक्त 48 तास लागू होतो. 48 तासानंतर युरियाचा इफेक्ट संपतो. तो एक तर हवेत उडून जातो किंवा पाण्यातून निघून जातो. त्यामुळे युरियाचा वापर अतिशय कमी करा. आता मी तुम्हाला समस्या सांगितली.
की आपण दिलेली खतं पिकाला मिळत नाहीत, त्याच्यामुळं फुटवे मिळत नाहीत, त्याच्यामुळं वजन वाढत नाही. या सगळ्या गोष्टीला उपाय काय? उपाय आहेच ना. जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवायचा, जमिनीतले सूक्ष्म जीवाणू वाढवायचे. पण ही एक तपश्चर्या आहे. त्याला 10 वर्ष लागतील, 15 वर्ष लागतील. तुम्ही आत्ता जे मी सांगितलेल्या 5 गोष्टी करायला सुरुवात झाल्यानंतर 10 वर्षांनी कुठेतरी जमीन सुपीक होईल. आत्ता काय करायचं? आम्हाला प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठी खतं टाकण्याची पद्धत बदलायची. हे मी शिकलो कुणाकडून? नाशिक आणि सांगलीतल्या द्राक्ष बागायतदारांकडून, की त्यांची खतं टाकलेली उपलब्ध होतात, बाकीच्यांची का होत नाही? द्राक्षालाच कसं काय एवढं हे मिळतं? हे मी तेव्हा त्यांच्याबरोबर काम केलं तेव्हा मी ते शिकलो आणि त्याचा मी प्रसार करायला सुरुवात केली. ते म्हणजे रासायनिक खतांची भट्टी लावल्याशिवाय वापर करायचा नाही. भट्टी लावणे याचा अर्थ काय? भट्टी लावणे याचा अर्थ आत्ता जमिनीमध्ये खतांचा स्वयंपाक होत नाहीये, खतांचं विघटन होत नाहीये. हे खतांचं विघटन किंवा स्वयंपाक बाहेर करून घ्यायचा आणि बाहेर करून मग ते खत वापरायचं, म्हणजे पूर्णपणे पिकाला उपलब्ध होऊ शकतं. तर ही भट्टी कशी लावायची? मगाशी मी तुम्हाला सांगितलं, चाळलेलं शेणखत जे मुळात टाकायचं. हे साधारण 1 बॅगेची भट्टी लावायची असेल, भट्टीला युरिया वापरायचा नाही, अमोनियम सल्फेट वापरायचं नाही, फक्त झिंक, फेरस, बोरॉन याची वेगळी भट्टी आणि NPK खतांची वेगळी भट्टी, पोटॅश, फॉस्फेटची. समजा तुम्हाला 10-26-26 ची भट्टी लावायची, एक किंवा 9-24-24 एका पोत्याची भट्टी लावायची. सर्वप्रथम 50 किलो चाळलेलं शेणखत, ते उपलब्ध नसेल तर गांडूळ खत, ते जर उपलब्ध नसेल तर आम्ही दरेकर साहेबांकडे उद्या ठेवतोय. आमचं शेणखताला पर्याय असणारे खत आहे NPK बुस्टर म्हणून. हे NPK बुस्टरची 1 बॅग खाली पसरून घ्यायची, त्याच्यावर 9-24 किंवा 10-26-26 बॅग पसरून घ्यायची. परत 50 किलो शेणखत किंवा गांडूळ खत किंवा NPK बुस्टर टाकायचं. म्हणजे सँडविच तयार करायचं, ऑर्गॅनिक, रासायनिक, ऑर्गॅनिक. ते वाळू चाळायच्या, आपण सिमेंट वाळूचा जसा माल कालवतो तसं कालवायचं, त्याच्यावर नकळत पाणी टाकायचं किंवा पंपाने जरी केलं तरी चालतंय. त्याच्यामध्ये तुम्ही जीवामृत टाकू शकता, ताक टाकू शकता, काकवी टाकू शकता, गुळाचं पाणी टाकू शकता, वेगवेगळे PSB, KMB सारखे जैविक खतं ऍड करू शकता. हे सगळं करायचं, हलवायचं आणि ज्या बॅगेमधून काढलं त्या बॅगेत परत भरून ठेवायचं आणि सावलीला ठेवायचं. किती? 3 आठवडे. या 3 आठवड्यामध्ये त्याचं विघटन होतं आणि ते सर्व उपलब्ध होतं. विघटन होऊन त्याचा स्वयंपाक बाहेर होतो. ते जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा जवळजवळ तुमच्या उत्पादनामध्ये 1.5 पटीने फरक पडतो. आत्ता जर 1 किलोचा ऊस असेल तर तो 1.5 किलोचा होईल, 1.5 किलोचा असेल तर 2.25 किलोचा होईल. ऊसाचं वजन वाढतं. फॉस्फरस मिळाल्यामुळं जे अपेक्षित फुटवे ते फुटवे मिळतात आणि आपल्याला 80 टनाचा पहिला पल्ला आहे तो गाठता येतो. अशा प्रकारे खत नियोजन करणं खूप महत्वाचं आहे. अजून एक तुमचा मेजर प्रॉब्लेम आहे, मोठी भरणी झाल्यानंतर ऊसाची वाढ फारशी होत नाही, छोटा राहतो ऊस. म्हणजे 30-40 कांड्यावर जात नाही, 20-22 कांड्यावर मर्यादित राहतो. ह्याच्यासाठी मोठी भरणी झाल्यानंतर एकरी 2 किलो कॅल्शियम नायट्रेटची फवारणी घ्या किंवा ड्रीपमधून सोडा किंवा अळवणीतून सोडा. कॅल्शियम नायट्रेटमुळे काय, जितक्या वेळा करता येईल तितक्या वेळा करा. म्हणजे मोठी भरणी ते ऊस तुटेपर्यंत 25 किलो कॅल्शियम नायट्रेट पिकाला मिळालं पाहिजे एकरी. ह्याच्यामुळं ऊसाच्या पानांची रुंदी वाढते. रुंदी वाढली की त्याला प्रकाश जास्त मिळतो, त्याचं फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण जास्त होतं आणि अन्न जास्त तयार होतं. अन्न जास्त तयार झालं की आमचं वजन वाढतं. अजून एक गोष्ट तुम्ही अजिबात करत नाही, मी सांगताना विसरलो, म्हणजे तुम्हाला माहितीच नाही हे करतात. ऊस लावल्यानंतर, कांडी लावल्यानंतर
पहिल्या 8 दिवसाच्या आत आळवणी करणं फार गरजेचं आहे. आळवणी शब्दच तुमच्या शेतकऱ्यांना माहित नाही. आळवणी करणं पहिल्या 8 दिवसात, म्हणून तुमचा ऊस 40-45 दिवसांनी उगवतो. आमच्याकडचा ऊस 3ऱ्या आठवड्यात का बाहेर येतो, तर आम्ही 4थ्या किंवा 5व्या दिवशी आळवणी करतो. आळवणी कशाची करायची असते? युमिक, फुलविक, सीविड, अमिनो अशी काही कंपाऊंड्स असतात, ते दरेकर साहेब तुम्हाला देतील. आणि 2 किलो एकरी 1261. 1261 का, तर फॉस्फेट त्याला तिथं आपण डायरेक्ट देतो आणि फॉस्फेट दिल्यामुळं त्याची उगवण क्षमता वाढते. अशा 1 ते 2 आळवण्या करणं फार आवश्यक आहे, तर तुमचा ऊस पटकन उचलला जाईल, उगवून येईल आणि संख्या मेंटेन राहील. ही आळवणी करणं एक खूप महत्वाचं आहे. तर अशा प्रकारचे जर तुम्ही खत व्यवस्थापन केलं तर 80 टन हे काय फार लांबचा पल्ला नाही. हे मी सांगितलं, तुम्ही ऐकलं, तुम्हाला आवडलं. पण आम्हाला सवय काय लागली आहे की ट्रॅक्टर घेऊन दरेकरांकडे जायचं, खतं भरायची, डायरेक्ट शेतात नेऊन टाकायची. हा खोटाळा कोण करणार? ते भट्टी लावा, बरोबर आहे ना? हे सगळं करायचं. माझं तर मत आहे की प्रत्येकाने आपली स्वतःची फॅक्टरी करावी खताची, पण हे शक्य नाही. म्हणून आमच्यासारखा माणूस आहे ज्यांनी भट्टी आमच्या इथं लावतो, आणि आम्ही वृंदावन भट्टी स्पेशल नावाचं खत डेव्हलप केलं, जे आता दरेकर साहेबांकडे उपलब्ध होईल, ज्याच्यामध्ये भट्टी लावलेलं फॉस्फेट आहे, भट्टी लावलेलं पोटॅश आहे, भट्टी लावलेलं झिंक आहे, फेरस आहे, बोरॉन आहे, युमिक, फुलविक, सीविड, अमिनो आहे. त्याशिवाय सर्व प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, 5 प्रकारचे PSB, KMB, व्हॅम, झिंक मोबिलायझिंग आणि ॲझिटोबॅक्टर. जे जे उसाला लागतं ते सगळं त्यात आहे. गेले कित्येक वर्ष माझ्या उसाला मी त्याच्याशिवाय दुसरं कुठलंही खत देत नाही, युरिया सुद्धा नाही, सगळं काही त्यात आहे. हे खत तुम्ही वापरायला सुरुवात करा. तुम्हाला शेणखत वापरायची गरज नाही, कुठलंही रासायनिक खत वापरायची गरज नाही. साधारण एकरी 20 पोत्यांचा डोस आहे, ते वापरल्यानंतर इतर काहीही वापरायची गरज नाही. वापरताना निम्म्याच प्लॉटला वापरा, पूर्ण प्लॉटला वापरू नका, कारण ते सोनं हे तुम्हाला दिसलं पाहिजे. सगळ्या प्लॉटला वापरलं आणि तुम्ही म्हणाल की हवा चांगली होती, आमचं बियाणंच चांगलं होतं म्हणून ऊस चांगला आला, तसं नको. निम्म्याच प्लॉटला वापरा, तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसून येईल. खोडव्यामध्ये एक काम, नवीन पद्धत सुरू करा. ऊस जेव्हा 8 किंवा 9 महिन्याचा होईल तेव्हा त्याची वाळलेली पानं काढायला सुरुवात करा. सरीत टाकायची वाळलेली पानं. त्यामुळं काय होतं, पाचट खूप कमी होतं. पाचटाची हे कमी होतं, म्हणजे आता जो पाचटाचा प्रॉब्लेम आहे आणि तोपर्यंत निम्म पाचट तुमचं हे गेलेलं असतं, कुजलेलं असतं, आणि ऊस तुटल्यानंतर पाचट कमी असतं. हा एक फायदा होतो. आणि बियाणाचा प्लॉट नसेल तर वजन पण वाढतं, जर ही पानं काढून टाकली तर, कोरडी पानं. ऊस तुटल्यानंतर आम्ही पहिलं पाणी फार उशिरा देतो. पहिलं पाणी उशिरा दिल्यामुळं जमिनीला भेगा पडतात. जमिनीला भेगा पडल्यामुळं उंदीर होतात. पाचटाचा आणि उंदराचा काही संबंध नाही. तुम्ही पाणी उशिरा देता त्यामुळं हा प्रॉब्लेम होतो. तर काय करायचं, हार्वेस्टरनी जर ऊस तुटला असेल तर पाचटाची कुट्टी होते. पाचटाची कुट्टी करायलाच पाहिजे असं काही नाही. तुम्ही आवरण म्हणून सुद्धा ते ठेवू शकता. ते आवरण म्हणून ठेवलं तर त्याच्यावर जनावरं फिरवा, म्हणजे ते दाबलं जातं. जनावरं फिरवल्यानंतर ते दाबलं जातं. अदरवाईज कुट्टी करून घ्या. जिथं आपला वरंबा आहे त्याच्यावरचं पाचट सरीत सारून घ्या. खताचा डोस द्या आणि बगला मारून घ्या आणि पहिलं पाणी द्या. हे पहिल्या 3 आठवड्यात होणं खूप गरजेचं आहे. हे जर झालं तर दुसरी गोष्ट, जिथं ऊस तुटतो तिथं साखर सगळ्यात जास्त असते. साखर सगळ्यात जास्त असते. ही साखर जास्त असल्यामुळं बुरशी भरते. त्याच्यासाठी त्याला ट्रायकोडर्मा
जर जैविक वापरायचं असेल आणि रासायनिक वापरायचं असेल तर 22 टीमची फवारणी घ्या. त्याच्यामुळं ऊस फुटवे चांगले येतील, ऊस चांगला उगवून येईल खोडव्याचा. जसं तुटाळं लागणीचं भरतात तसं आमच्याकडं तुटाळं खोडव्याचं पण भरतात. फक्त रोपं लावल्यानंतर त्याचं सेटिंग 8 दिवसात करून घेण्यासाठी त्याला आळवणी आणि फवारणी करायला लागते. आळवणी आणि फवारणी जिथं जिथं ऊस उगवून आलेला नाहीये खोडव्याचा तिथं तिथं रोपं लावून त्याची आळवणी आणि हे करून सेटिंग करून घ्यायचं. म्हणजे तुमचा 75% खोडवा असतो, 25% नवीन लागण असते. हे तुम्ही निडव्याला करू शकता, चौथ्याला करू शकता, 5व्याला करू शकता, 6व्याला करू शकता. आता आमच्याकडं 8वा आणि 10वा खोडवा सुरू आहे. त्यात 75% खोडवा, 25% नवीन लागण. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता खोडव्याचं नियोजन. आणि खोडव्याचा तर खर्च किती कमी असतो तुम्हाला माहितीच आहे. खोडव्यात जर तुम्ही 60-70 टन उत्पादन घेतलं तर खोडव्यात भरपूर पैसे देऊ शकतो. अशा प्रकारे जर खत नियोजन या पद्धतीने जर केलं तर मला वाटतं 80 टन हे उत्पादन फार काही अवघड नाही. माझी तास सव्वा तास तुम्ही बडबड ऐकून घेतली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काही तुमचे प्रश्न असतील तर कधी जेव्हा विचारायचे तेव्हा आपण विचारू शकता. आपण शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद.